शेतकरी मित्रांनो नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण MAUS 725 या सोयाबीन वाणाबद्दल माहिती जाणून घेतली होती. तसंच आज एक अतिशय खास आणि नवीन असलेला वाण आहे. प्रामुख्याने बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी ह्या वाणाचं नावही त्यामध्ये ऐकलं नसेल. जे शेतकरी जास्त करून ऍक्टिव्ह असतात शक्यतो त्याच शेतकऱ्यांना बहुतेक ह्या वाणाबद्दल माहिती असेल. कारण हा जो काही वाण आहे आपल्या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने विकसित केलेला नाही, तर जे इंदोरचं सोयाबीन रिसर्च सेंटर आहे तर त्यांनी हा विकसित केलेला वाण आहे तो म्हणजे की RVS 2024 हा त्यामध्ये वाण आहे. आणि सध्या जर भारतामध्ये पाहिलं तर अतिशय चांगला उत्पन्न देणारा वाण म्हणून सुद्धा हा त्यामध्ये ठरलेला आहे. आणि ह्या वाणाची नेमकी शिफारस कोणकोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे आणि ह्या वाणाचं वैशिष्ट्य काय हे सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो हा जो काही RVS 2024 जे काही इंदोरला आपलं सोयाबीनचं रिसर्च सेंटर आहे नॅशनल लेवलचं, तर त्यांनी हा विकसित केलेला वाण आहे. याची जे काही फुलं वगैरे आहे हे फुलं प्रामुख्याने सफेद रंगाची त्यामध्ये फुलं असतात. त्यानंतर याचा जर विचार जर केला शिफारस जी आहे प्रामुख्याने जो काही मध्य महाराष्ट्राचा पट्टा आहे त्याच्यामध्ये गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, MP असेल, UP असेल, या राज्यांमध्ये ह्या वाणाची त्यामध्ये शिफारस केलेली आहे. म्हणजे या राज्यांमध्ये हा वाण चांगल्या प्रकारे येऊ शकतो. शक्यतो आपल्याकडे अजून काही बियाणं वगैरे उपलब्ध झालं नाही, पण काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी ट्राय केलं होता, त्यांना अतिशय चांगला उतारा त्यामध्ये आलेला आहे. जर तुम्हाला बियाणं जर मिळालं तर अशा वेळेस तुम्ही करू शकता. आता ह्या वाणाचं जे काय आहे साधारणपणे 32 ते 36 दिवसामध्येच लवकर फुलं लागली जातात. म्हणजे ज्यावेळेस आपण पहिली फवारणीचा आपला पिरियड असतो त्यावेळेस ह्या सोयाबीनच्या वाणाला फुलं पण लागायला सुरुवात होते. म्हणजे अतिशय लवकर त्यामध्ये येणारा वाण आहे. हा त्यामध्ये कॉलर रॉट असेल, त्याच्यानंतर येलो मोजॅक व्हायरस असेल किंवा त्यामध्ये खोडकिडे असेल, मर रोग असेल, यांसारख्या रोगांना सहनशील असलेले त्यामध्ये वाण आहेत. मध्यम कालावधीमध्ये येणार म्हणजे साधारणपणे जर विचार जर केला तर एक 90 ते 95 दिवस हा वाण त्यामध्ये पक्व व्हायला टाइम लागतो. आणि हा वाण करत असताना जर तुमची हलकी जमीन असेल किंवा भारी जमीन असेल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हा वाण येऊ शकतो. त्या वाणाचं ज्यावेळेस तुम्ही करत असाल त्या वाणाला पाण्याची अत्यंत गरज लागते. जर पाण्याचा खूप जास्त जर ताण पडला तर म्हणावं तसं उत्पन्न येत नाही. ही एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे जो काही वाण आहे RVS 2024 अतिशय चांगला आहे. बियाणे मिळालं तर अशा वेळेस तुम्ही करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो या वाणाबद्दलची माहिती किंवा हा वाण तुम्ही यापूर्वी जर केलेला वगैरे असेल तर तुमचा जो काही आलेला अनुभव आहे हा खाली नक्की शेअर करा, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यामध्ये माहिती मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.